मोठी पुस्तकं, धर्मग्रंथ एवढा असतोय पण त्याच्यावर लिहिलेलं एवढं असते ती उचलत नाही. मी सरळ स्पष्ट सांगतो की येणाऱ्या 100 वर्षानंतर कदाचित माझं हे कोणतरी ऐकेल, धर्माची आणि जातीची चेष्टा झाली पाहिजे, त्याशिवाय हे संपणार नाही. आणि म्हणून कवितेच्या ओळी येतात की सारे धर्मग्रंथ वाचले, सारे धर्मग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं, मी धर्माला थुक्का लावला आणि माणूस झालो. परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली, लोक हरामी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात, म्हणून मी अख्खं घरच पांढरं शुभ्र केलं, मी जातीलाच चुना लावला आणि मी माणसात आलो. चुना लावायला आता शिकलं पाहिजे.